उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळपासूनच पाहणी दौऱ्याचा धडाका लावलाय। पुणे पोलीस आयुक्तालयात अजित पवार दाखल झाले। पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहाय्यक आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली। राज्याच्या प्रत्येक शहरात स्वच्छता मोहीम राबवणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मुंबई स्वच्छ करताना ठाणे जिल्हाही मागे राहणार नाही असं विधानही शिंदेंनी केले। कल्याण महोत्सवाला काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते। कल्याण डोंबिवलीत विकास कामांना निधी कमी पडणार नाही असं आश्वासनही शिंदेंनी यावेळी दिलं। गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर खासदार सुनील मेंढे यांनी भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली। जिल्हा परिषदेच्या अटल क्रीडा महोत्सवाची निमंत्रण पत्रिका न मिळाल्यामुळे खासदारांनी नाराजी व्यक्त केली। लोकप्रतिनिधींना निमंत्रण द्यायला विसरू नका म्हणत यापुढे असं खपवून घेतलं जाणार नाही असे खडे बोलही सुनावले। जेडीयू अध्यक्ष ललन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे ललन सिंग यांनी राजीनामा दिलाय, मात्र नितीश यांनी अद्याप हा राजीनामा स्वीकारलेला नाही। 29 डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राजीनाम्याबाबतचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। छगन भुजबळ यांनी आम्हाला संस्कृती शिकवू नये असं सांगत जरांगेंनी आज भुजबळांवर पुन्हा टीका केली। भुजबळ काय बरळतील ते सांगता येत नाही असंही जरांगे म्हणाले। लातूर जिल्ह्यातील गाढवड ग्रामस्थ 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत। मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं बैठक घेतली। या बैठकीत ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलाय। 20 जानेवारीला ग्रामस्थ मुंबईकडे रवाना होतील। कोरोनावर पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे। 24 तासात देशात 412 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। एकूण रुग्णांची संख्या 4170 वर गेली आहे। नवा व्हेरियंट JN1च्या बाधितांची देशात संख्या वाढते। कर्नाटकात सर्वाधिक 92 रुग्ण आढळले तर नव्या व्हेरियंटमुळे 3 मृत्यू झालाय। महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढतोय। राज्यात 28 बाधितांची नोंद झाली आहे। त्यात मुंबईत सर्वाधिक 13 रुग्ण सापडले तर कोरोनाच्या नव्या JN1 या व्हेरियंटचा 1 रुग्ण आढळलाय। काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या रुग्णाला कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंटची बाधा झालेली आहे का अशी शंका व्यक्त केली जाते। त्याचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेत। नाशिकमध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या एका महिलेची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। या महिलेची आता RT-PCR चाचणी केली जाणार आहे। त्याचे नमुने तपासणीसाठी रवाना केले जातील। दरम्यान तिच्या कुटुंबियांचेही विलगीकरण करण्यात आलंय, त्यांचेही नमुने तपासणीसाठी घेतले। राज्यात थंडीचा कडाका वाढला। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा धुळे आणि परभणीत थंडीचं प्रमाण जास्त आहे। धुळ्यात आज पारा 8 अंशांवर गेला। राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्यानं लोक शेकोटीचा आधार घेत आहेत। पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट झाली आहे। पारा 9 अंशांवर गेलाय। गेल्या काही दिवसांपासून सतत पारा खाली घसरतोय। दिवसभर गार हवा वाहतीये। ही थंडी गहू आणि हरभऱ्यासाठी पोषक मानली जाते। उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी पडली आहे। या राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर पसरली। या दाट धुक्याचा रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीलाही मोठा फटका बसतोय। मुंबईवर धुक्याचं साम्राज्य कायम आहे। थंडीमुळे यात आणखी वाढ झाली आहे। हवेचा वेग मंदावल्यानं मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय। हवेत धुलीकणांचं प्रमाणही वाढलंय। वाढत्या प्रदूषणामुळे अनेक शहरांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचलाय। शेतकऱ्यांसाठी शरद पवार गट आक्रोश मोर्चा काढणार आहे। 27 तारखेला म्हणजेच उद्यापासून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चा 30 डिसेंबरपर्यंत चालेल। मोर्चाची सांगता शरद पवारांच्या जाहीर सभेनं होईल। ही माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली। नाशिक जिल्ह्यात कांद्याचे बाजारभाव पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या बाजार समितीत कांद्याचा दर 33 रुपये प्रति किलोवरून थेट 16 रुपयावर गेलाय। गुजरातमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय।
निर्यात बंदीचा कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. निर्यात बंदीमुळे नवी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 40 ते 50 रुपयांवरून थेट 15 ते 20 रुपयांवर आले. निर्यात बंदी उठवली तर कांद्याचे भाव पुन्हा वाढण्यास मदत होईल, अन्यथा कांद्याचे दर आणखी कोसळतील अशी भीती व्यक्त केली जाते. भंडाऱ्यात पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाकेश्वरमधल्या शेतकऱ्यांनी शेतातलं धान पीक पेटवून दिलं. एका शेतकऱ्यानं 2 एकरातील धान पिकाच्या पुंजण्याला आग लावली तर दुसऱ्या शेतकऱ्यांना उभं पीक पेटवून दिलं. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार आणि पीक विमा कंपन्यांचा निषेध केला.